नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यं या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे येई जिराफ घरा. ऐकूया श्रोते हो. तिन्ही संजेची वेळ होती. ऑफिसातल्या नेहमीच्या कटकटींना तोंड देऊन मी नुकताच घरी आलेलो होतो. दिवसभराच्या उसाभरीत शरीर आंबलेलं होतं. मन मरगळून गेलेलं होतं. आराम खुर्चीत बसल्या बसल्या माझ्या डोक्यात विचार आला. आपल्या या नेहमीच्या कंटाळवाण्या आयुष्याला संपूर्ण छेद देणारी एखादी एकदम नाविन्यपूर्ण मजेदार घटना घडून आली तर काय मजा येईल. आणि नेमक्या त्याच क्षणी दाराची कडी वाजली. मी चमकून समोर बघितलं. दारात एक काळ्या कुट्ट वर्णाचा, बचक्या नाकाचा आणि किडकिडीत शरीर यष्टीचा माणूस उभा होता. त्याला पाहिल्यावरनं मला तर चिचुंद्रीचीच आठवण झाली. बगाराम बेंगाळे कुठं राहते तो? किन्नऱ्या आवाजात त्यांनी प्रश्न केला. त्याची जराशी गंमत करण्याच्या हेतून मी म्हणालो, बगाराम बंगाळे ना, ते घरात राहतात. नाही, ते ठाऊके हो, ते ठाऊके. ते त्याचंच घर शोधतोय मी मागापासनं. हा ना. त्रासिक चेहरा करत तो माणूस म्हणाला. मग तुमचा तपास पूर्ण झाला म्हणायचा. म्हणजे तुम्हाला बगाराम बोंगाळ्याचं घर सापडलेलं आहे. त्यांच्या घराच्या दारात उभे आहात तुम्ही. आणि ते बगाराम बोंगाळे ते कुठे? त्यांच्याशी तर तुम्ही बोलताय. बोला, कुठून आलाय तुम्ही? आयो, मग तुम्हीच बगाराम बोंगाळे होय. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो ना मी. तो आत येत म्हणाला. कसली बुवा आनंदाची बातमी? मी उडालोच होतो. आता तुम्हाला आहे ना, आमच्या महाराजांनी एक भेट पाठवली. कोण बुवा हे महाराज? आणि कसली भेट पाठवली आहे? मी प्रश्न विचारले खरे, पण भेट म्हणताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं. आता हे पत्र तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला समजे ना. माझ्या हातात एक पत्र देत तो म्हणाला. मी त्याला बसायला सांगणार, पण त्याआधीच तो बसलेला होता. त्याच्या हातातलं पत्र घेऊन मी वाचायला लागलो. श्रीयुत बगाराम बोंगाळे यासी सप्रेम नमस्कार. तुम्ही केलेल्या आमच्या अमूल्य सेवेबद्दल फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक भेट पाठवत आहे. तिचा स्वीकार करा, आम्हाला उपकृत करा. आपला लिंगप्पा चिंगलहळ्ळीकर, संस्थान चिंगलहळ्ळी. पत्र वाचलं आणि मी कोड्यात पडलो ना. कोण कुठला चिंगप्पा चिंगलहळ्ळीकर? नाही, लिंगप्पा चिंगलहळ्ळीकर. तो आपल्याला भेट काय पाठवतो? आपण त्याची अशी कुठली सेवा केली? मला काही लक्षात येईना. गोंधळलेल्या मुद्रेनं मी त्याच्या हाताकडे बघितलं आणि भुवई उडवत विचारलं, भेट कुठं आहे? भेट आहे ना, भेट बाहेर उभी आहे. आत कशी आणणार? मला काही समजे ना. या या, धावतो तुम्हाला, या. एवढं बोलून तो उभा राहिला. दाराबाहेर गेला. मंत्रमुग्ध अवस्थेत मी त्याच्या पाठीमागे गेलो. गॅलरीच्या कठड्याला धरून खाली वाकत तो म्हणाला, ती बघा तुमची भेट आहे. त्यो जिराफ आहे ना. मी चाट पडलो. एक जिवंत जिराफ उभा होता. चुटकी वाजवून जीभ टाळ्याला लावून त्याने टॉक टॉक असा आवाज काढला. त्याबरोबर जिराफानं मान वर करून माझ्याकडे बघितलं आणि गुड इव्हनिंग सर असं म्हटल्याप्रमाणे चेहऱ्याची हालचाल केली. आता या पत्राच्या खाली सही करून टाका, भेट मिळाली म्हणून. या असल्या भेटीची पावती मी देत नसतो. अँटी करप्शनवाल्यांपासून नेहमी सावध असायला लागतं. मी इकडे तिकडे बघत सावध सुरात त्याच्या कानात कुजबुजलो. मग बरं आहे, मग मी येतो. सांभाळा, तुमचा जिराफ आहे ना, तुम्ही सांभाळा आता काय. असं तो म्हणाला आणि मी काहीतरी विचारायच्या आत तो निघूनही गेला. सभोवतालच्या काळोखात अदृश्य सुद्धा झाला. मी डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं. मान उंच करून जिराफ माझ्याकडेच बघत होता. अगं बघितलंस का मला काय मिळालंय ते? जिराफ मिळाल्याच्या आनंदात मी बायकोला सहभागी करून घेण्याच्या स्तुत्य उद्देशानं म्हणालो.
काय मिळालं एवढं? नेहमीसारखा एखादा कॅलेंडर नाही तर डायरी मिळाली असेल. बायको आतनच फुणफुणली. अगं बाहेर येऊन बघ तर ना. बायको बाहेर आली, माझ्या हाताकडे बघायला लागली. मी हसलो आणि म्हणालो, अगं हा एवढा मोठा जिराफ माझ्या हातात कसा काय मावेल? काय? जिराफ? डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? गॅलरी खाली डोकावून बघितल्याशिवाय माझं डोकं ठिकाणावर आहे का हे तुला नाही कळायचं? ती बाहेर गेली, ई करून किंचाळली. तेव्हा तिने तो जिराफ बघितलाय हे माझ्या लक्षात आलं. एवढं होईस्तवर खाली उभा असलेला उंच मानेचा जिराफ माझ्या मालकीचा आहे हे आमच्या अख्ख्या चाळीला समजलं आणि आपापले उद्योग सोडून ते सगळे तो जिराफ बघायला धावले. जिराफाला संपूर्ण खालपासून वरपर्यंत बघून झाल्यानंतर ते मला पाहायला माझ्या घरात घुसले. हे बघा मंडळी, मी जिराफ नुकताच घेऊन आलेलो आहे. यापेक्षा जास्त माहिती मी काही देऊ इच्छित नाही. तरी सगळ्यांनी या क्षणी आपापल्या घरी जावं. मी अधिकारवाणीनं सांगून मोकळा झालो आणि दारावर उभा राहून हात जोडून एकेकाचा निरोपही घ्यायला लागलो. माझा ठाम निर्धार बघून त्या सगळ्यांचा झाला विरस. खट्टू चेहरा करून सगळी मंडळी आल्या पावली परतली. मी दार बंद करून घेणार एवढ्यात बायको म्हणाली, अहो पण आपला जिराफ बाहेरच राहिला की. मी दार बंद करून कडी लावत म्हणालो, अगं तो आपला असला तरी यावेळी आपल्या दोघात तो तिसरा हवाय कशाला? आणि एवढं बोलून अत्यंत नाजूकपणे मी तिच्या गालावर चापटी मारली. आनंदानं मन भरून आलं ना की मी नेहमी बायकोच्या गालावर चापट्या मारत सुटतो. बघितलंस का काय रोबाब आहे माझा तो? आहे का कोणाजवळ असला जेव्हा? मी छाती फुगवून ऐटीत म्हणालो, खरंच कडे कमालच केलीत हो तुम्ही. पण मी म्हणते, एवढा मोठा जिराफ भेट देण्या एवढं तुम्ही त्या महाराजांचं कुठलं काम केलं? खरं सांगू का, मला सुद्धा नेमकं काही आठवत नाहीये. काय दिवसभरात मी अनेकांची कामं करतो, त्यातला हा एक असेल. असं 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 म्हणजे त्या महाराजांनी तुम्हाला बनवलंय म्हणायचं? मला बनवलं? अरे बापरे, ते कसं काय? अहो तुमचा हाच विसराळू स्वभाव लक्षात ठेवून त्यांनी हत्ती पाठवायचा तिथे हा लांब माने जिराफ पाठवलाय. मी सांगते तुम्हाला, तुमचा वेंधळा स्वभाव ना जिथे तिथे नडतो बघा तुम्हाला. तुझा हावरा स्वभाव नडतोय तुला. अगं जिराफ तर जिराफ, आपलं काय जाते? मी तो विषय तिथे संपवून टाकला. पण मनातल्या मनात जिराफाविषयीचे विचार आम्हा दोघांच्या डोक्यात इतके खेळत राहिले की शेवटी झोपी गेल्यावर आम्हा दोघांच्याही स्वप्नात तो जिराफ आलेला होता. धुतलेली चादर वाळत घालण्यासाठी घरात दोरीवर जागा सापडेना. तेव्हा क्षणाचा विचार न करता बायकोनी जिराफाच्या मानेवर चादर वाळत घातली. तर मोटार बाळगणाऱ्या माझ्या एका नातेवाईकाच्या घरी आम्ही दोघं जिराफावर बसून ऐटीत गेलो. पण आम्हाला बघताच नातेवाईक तोंड वाईट कडून छदमीपणा, आले जिराफावरचे शहाणे, असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा आमचं वैभव बघून त्याचा पोटशूळ उठल्याची खात्री पटून आम्हा दोघांना मनातल्या मनात फार समाधानही वाटलं होतं. ऑफिसचं मस्टर वेळेवर गाठण्यासाठी मी जिराफावर बसून गेलो. वाटेत बसची वाट बघत माझा सहकारी मन्या आचार्य थांब्यावर उभा होता. मला म्हणाला, काय बोंगाळे, आज काय जिराफावर नका? वा वा वा, मजा आहे मजा आहे बुवा. लिफ्ट देता का जरा? मी मन्याला लिफ्ट द्यायला थांबलो, पण त्याला काही जिराफावर चढता येईना. सुरुवातीला कुठून चढायचं हे त्याच्या लक्षात येईना. थोडा वेळ विचार करून जिराफाच्या तोंडाकडून चढायला तो पुढे आला. तेव्हा जिराफानं मान खाली करून त्याच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेलं. तेव्हा घाबरून मन्या जिराफाच्या मागच्या बाजूला धावला. त्याला मागं आलेला बघता जिराफानं पाय उचलला आणि भलतीच आफत आली की. एवढ्या तिथून नेहमीच्या गडबडीनं जाणारा एक आगीचा बंब दिसला. मन्यानं तो बंब अडवला आणि त्याच्या क्रेनच्या आधारे तो जिराफावर चढून माझ्या पाठीमागे बसला. संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाकघरात मी बायकोशी लगट करायला लागलो. तेव्हा नेहमीच्या सवयीनुसार बायको लाटणं घेऊन माझ्या मागे धावायला लागली. आमच्या घरातली ती प्रेमळ पळापळ आपली लांब मान अधिक लांब करून तो जिराफ बघायला लागला. तेवढ्यात मी बाहेर आलो आणि टार्झनप्रमाणे टुनडिशी उडी मारून जिराफाच्या मानेवर झेप घेतली आणि मल्ल खांबावरनं खाली सरकत जावं त्याप्रमाणे त्याच्या मानेवरनं घसरत घसरत खाली पोचलो. गॅलरीतून खाली वाकून बघणाऱ्या बायकोला मी अंगठा दाखवून चिडवायला लागलो. तेव्हा बायकोने लाटणं फेकून मारलं.
लाटणं वेगात खाली येऊ लागलं आणि अखेर लाटणं अगदी जवळ आल्यावर मी किंकाळी फोडली आणि एकदम जागा झालो. अहो, सकाळी सकाळी उठून किंकाळ्या कसल्या फोडताय? इतर माणसं भोपाळ्या म्हणत उठतात. बायको माझ्यावर खेकचली. तुझ्या हातात लाटणं नाहीये ना ग? मी घाबरून तिला विचारलं. एवढ्या दारावर कोणीतरी धडका मारत असल्याचं लक्षात आलं. घरमालकानं पाहिलं असतं तर तो भोपाळी म्हणत नाही नाही किंकाळी फोडत आला असता. घाईघाईनं उठून मी दाराजवळ झेप घेतली. कडी सरकवून दार उघडलं. बघतो तर जिराफ आपली मान लांब करून माझ्या दारावर धडका मारत होता. मला दारात बघताच आपली जीभ लांब करून तो माझा चेहरा चाटायला लागला. या अनपेक्षित प्रकारानं मी एकदम मागे सरकलो आणि मागे उभ्या असलेल्या बायकोच्या अंगावर जाऊन कोसळलो. आम्हा दोघांची पडझड बघून आपली लांब लचक मान डोलावत जिराफ हसतोय असा मला भास झाला. अगं, जिराफाला खायला घेऊन ये ना काहीतरी. रात्रभर उपाशी राहिलाय ना बिचारा. त्याच्या चेहऱ्यावर लाडीक चापट्या मारत मी बायकोला म्हणालो, आणते हा आणते. काल आणलेला कोथिंबिरीचा पाला शिल्लक आहे खरा. ती आत पळाली आणि पुढच्या क्षणी बाहेर आली तेव्हा तिच्या हातातल्या कोथिंबिरीच्या 4 काड्या बघून मला हसावं का रडावं ते कळेना. मी आगतिकपणे जिराफाकडे बघितलं तर तो बेटा हसत होता. ता जिराफ काय खातो देव जाणे. चिंतातूर सुरात मी बायकोला विचारलं, जिराफ तुळस खातो तुळस. तुळशीची रोपटी खायला त्याला फार आवडतं बरं का. माझ्या प्रश्नाला पुरुषी आवाजात उत्तर आलं. माझ्या बायकोचा मंजूळ आवाज एकदम इतका घोगरा कसा झाला याचं आश्चर्य करत मी बायकोकडे बघितलं तेव्हा तिनं माझ्या मानेचा स्क्रू पिळून माझी मान उजवीकडे वळवली. माझ्या पुढ्यात माझ्या शेजारी दिगू अण्णा उभे होते. जिराफ तुळशीचं रोपटं खातोय तुम्हाला कसं काय कळलं बुवा? मी विचारलं त्यांना. अहो, एकदा सगळीकडे नजर फिरवा तुम्ही, म्हणजे मला कळालं ना ते तुम्हाला सुद्धा कळेल. माझ्या हनवटीला धरून माझा चेहरा सभोवती फिरवत दिगू अण्णा म्हणाले, प्रत्येकाच्या घरापुढच्या डालडाच्या डाब्यातलं तुळशीचं रोपटं गायब झालेलं होतं. तुळशीच्या रोपट्याविना डालडाची डबडी परदेशवारी करून आल्यामुळे भारतीय संस्कृती विसरलेल्या पोरीप्रमाणे ओकीबोकी आणि रिकामी दिसत होती. बाय द वे, भारतीय संस्कृती म्हणजे रामरक्षा, शुभंकरोती कल्याण, मांगणातली तुळस, मुगाचे लाडू, साखर भात, दुसऱ्याला पाय लागल्यावर नमस्कार करणं इत्यादी इत्यादी. अजून काही डिटेल्स हवे असतील ना तर पुलंच्या अपूर्वाईमध्ये वाचा. शौचाला जाण्याऐवजी अपरिहार्य असलेलं डबडं असं ठळक जागी लटकवत का ठेवलंय याचा नव्यानं चाळी चिरणाऱ्याला अचंबा वाटावा असं ते रमणीय दृश्य होतं. अरेच्या, ही सगळी तुळशीची रोपटी गेली कुठे? तुमच्या जिराफाच्या पोटात गेली ती. जिराफ पाळतायत. अरे बापरे, खरंच का काय? मी आणखीन आश्चर्य दाखवत विचारलं. सकाळी उठल्या उठल्या असत्य बोलायची सवय नाही मला. माझ्या तुळशीचं रोपटं तुमच्या जिराफानं खाल्लंय, भरपाई द्यावी लागेल तुम्हाला. एवढ्यात एक टक्कलवाला माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणाला, रे बघा, यांच्या भरपाईच्या आधी माझी भरपाई करून दे तू. 300 रुपये काढ आधी. तुम्ही कोण? मी टक्कलवाल्याला विचारलं. मी कोण? मी कोण? अरे, एक जिराफ घरी आला तर एवढी मस्ती चढली का रे तुला बोंगळ्या? मला सुद्धा विसरलास तू. टक्कलवाला उद्वेगानं स्वतःच्या डोक्यावर चापट्या मारून घेत म्हणाला, माफ करा पण मी तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा बघतोय म्हणून विचारलो. आपकी तारीफ. अरे, या देहाला सदूर रिकामे असं म्हणतात. सदूर रिकामे? सध्या सध्या? अरे तू 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 अरे सध्या तू माझ्या उजव्या बाजूचा शेजारी. अरे बापरे, अरे पण तुझ्या डोक्यावर टक्कल कधी पडलंय? आणि तुझे ते सुंदर केस गेले कुठे? माझे सुंदर केस गेले तुझ्या जिराफाच्या पोटात. अरे बापरे, अरे ते कसे काय? नेहमीच्या वाटेने गेले, तोंडातून त्याच्या पोटामध्ये. ते जागा माहितीये रे मला, पोटात जायची तीच एक वाट आहे. पण गड्या मला एक सांग. खामोश.
गडी कोणाला म्हणतोस तू? गडी कोणाला म्हणतोस? अरे तुझ्याकडे एक जिराफ आहे म्हणून तू जगातल्या सगळ्यांना कसपटा समान मानावस, गडी म्हणावस त्यांना? अरे गडी नाही रे बाबा, गड्या 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 म्हणालो मी तुला. हा ठीक आहे, मग दोस्त दोस्त म्हणतो मी तुला गड्याच्या ऐवजी. तर दोस्ता, तर मला असं सांग की माझ्या जिराफानं गवत समजून तुझे केस उपटून खाईपर्यंत तू काय घोरत पडला होतास का? मग मी काय करणार? एका क्षणात त्यांनी माझ्या डोक्यावरचा वीग खाऊन टाकला. म्हणजे तुझ्या डोक्यावर वीग होता? कितीला पडला होता? 300 रुपये. फार महाग आहे रे. आकडा ऐकून माझ्या तोंडचं पाणी पाळलेलं होतं. आता तुझ्या खिशातनं द्यावे लागतील ते मला. हा? माझ्या खिशाच्या तोंडाचं पाणी पळालं. तेवढ्यात आमच्या चाळीचे मालक बापूसाहेब सोळंखे आले. बोंगाळे, तुम्ही जिराफ आणला म्हणे, खरे आहे का ते? खरंय मालक. कुठे आहे बरं तो जिराफ? तो काय तुमच्या समोर उभा आहे. आमच्या चाळीत मी त्याला उभा राहू देणार नाही. तुमचा आग्रह असेल तर मी बसायला सांगतो ना त्याला. तो बसलेला अजिबात चालणार नाही मला. मग आता काय करायचं काय? आत्ताच्या आत्ता तुम्ही जागा खाली करून टाका. जिराफाला घेऊन जा या जागेतनं, कायमचं काळ करा थोबाड. हो पण मी जाणार कुठं? मसनात. एकदम डायरेक्ट मसनात? काय आहे, सकाळच्या शुभ वेळी अभद्र बोलताय तुम्ही. हे बघ, मी अजिबात ऐकून घेणार नाही. समजा उद्या तुमच्या या जिराफानं म्युन्सिपाल्टीनं लावलेल्या चाळीच्या टेकूला दिला धक्का आणि चाळ कोसळली, म्हणजे मग काय होणार? त्याची नुकसान भरपाई देणार कोण? तुमचा बाप देणार आहे का? त्यांना कशाला बोलवताय आता? तुमची हाक स्वर्गात कशी ऐकू जाईल त्यांना? हे बघ, मला काय ऐकायचं नाही. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही हा जिराफ हलवला नाही ना, मी पोलिसाला बोलवल, ध्यानात ठेव. मालकांच्या तोंडून पोलीस हा शब्द बाहेर पडला न पडला, तोच हातातली काठी वाजवत एक पोलीस आला. माझ्याकडे बघत म्हणाला, हा जिराफ कोणाच आहे? माझा आहे. मी छाती पुढे काढत म्हणालो, म्हणजे तुम्ही या जिराफाचे मालक आहे का? अहो, मीच या जिराफाचा मालक, त्याचा फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर वगैरे वगैरे मीच तो. मग तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस ठाण्यात यायला लागल. कशाला? जिराफ हरवलाय अशी कंप्लेंट तुमच्याकडे कोणी दिली काय? एवढा मोठा जिराफ आहे, तो कसा हरवून राहो? कोणाची कंप्लेंट नाही, पण एवढा जिराफ पाळणं हा मोठा गुन्हा आहे. पण हवालदार साहेब, अहो मी याला पाळायला घेतला तेव्हा हा एवढा मोठा नव्हता, अगदी इवलासा होता, सशा एवढा. काय सांगताय? दिगू अण्णांना विचारा. दिगू अण्णा नेहमी खरं बोलतात. अहो दिगू अण्णा, सांगा ना यांना की मी हा जिराफ आणला त्यावेळी इवलासा सशा एवढा होता म्हणून. बघा, तुमच्या भानगडीत मला पाडू नका. जिराफाशी मी कशाला भानगड करतोय? या बघा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला टाइम देतो. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा जिराफ आहे ना, मला इथं दिसता कामा नये. काय कळलं? पोलिसांनी घड्याळात बघितलं आणि तो डुलत डुलत निघून गेला. आणि अशा रीतीनं माझ्या जिराफाबद्दल सगळीकडे असंतोषाचा डोंबच उसळलेला होता. माझ्या नेहमीच्या आयुष्याला छेद देणाऱ्या मजेदार घटनेचा सगळेच संबंध नसताना दुस्वास करायला लागलेले होते. माझा जिराफ सगळ्यांना नकोसा झाला. त्याला 6 वाजण्याआधी नाहीसा करण्यासाठी काय करावं असा माझ्यापुढे मोठा प्रश्न पडलेला होता. सगळ्यांच्या उग्र चेहऱ्यावरनं दीनवाणी नजर फिरवत मी म्हणालो, आता मी हा जिराफ घेऊन जाऊ कुठे? अरे, जिराफ घेऊन आला तेव्हा आम्हाला विचारलं होतं का? त्याला घेऊन कुठेही जा, पण तू आणि तुझा जिराफ आम्हाला इथं नको. नाही तर असं करतो का? एक जण शहाणपणाचा आव आणून म्हणाला, नको असलेल्या मांजराला पोत्यात घालून दूर कुठेतरी सोडून देतात का नाही, तसं या जिराफाला दे की सोडून. ते ठीक आहे, पण एवढं मोठं पोतं मला कुठे मिळणार? नळ बाजारात. तिथं नळ सोडून बाकी सगळं मिळतं. तिथून आम्ही परवा घोरपड आणली. आता बोल. वा वा मिस्टर वा. अरे, तुम्ही घोरपडी पाळता आणि माझ्या जिराफाबद्दल तक्रारी करता. बरं नाही बरं काय? अरे, घोरपड आणली म्हणजे मेलेली घोरपड आणली. तिचं तेल सर्वांगाला लावलं तर गेलेलं तारुण्य परत येतं म्हणे. काय सांगताय काय? त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण. उगा विषय बदलू नका. नळ बाजारात जा, जिराफाच्या मापाचं पोतं घेऊन या.
नाही, समजा पोतं मिळालं, पोतं मिळालं मला, पण या जिराफाला त्या पोत्यात भरणार कोण? त्यापेक्षा तुम्ही असं करा ना राव, आणखीन एकानं आपली अक्कल पाजळली. राजाच्या बागेत घेऊन जा ना जिराफाला, तिथल्या इतर प्राण्यात तो मिळून मिसळून राहू शकन कसं? ही कल्पना मला पसंत पडली. माझ्या बायकोच्या नावानं राजाच्या बागेत जिराफ भेट द्यावा आणि तिचं नाव अजरामर करून टाकावं, हे मी पक्क केलं. त्यानंतर मी आंघोळ उरकली, कपडे चढवले, 2 घास खाऊन घेतले, ऑफिसला लिव्ह नोट पाठवून दिली आणि जिराफाला घेऊन राजाच्या बागेच्या दिशेनं मी निघालो. हाथी मेरे साथी मधल्या राजेश खन्नाच्या आयटीत मी जिराफाला घेऊन फिरलो. फिरता फिरता राजाच्या बागेपाशी येऊन पोचलो. बागेच्या दाराशी मी जिराफाला उभा केला आणि आत मुख्य मॅनेजरच्या टेबलाजवळ गेलो आणि आयटीत त्याला रामराम घालून म्हणालो, तुमच्या बागेत ठेवायला मी एक मस्त चीज आणली आहे बरं का. बागेत जागा नाही आहे. मॅनेजर तुटक्या स्वरात म्हणाला, जागा नाहीये म्हणजे? मी नाही समजलो. आश्चर्य आहे. जागा नाही या साध्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही? मग प्रायमरी क्लासमध्ये जाऊन बसा की. नाही, तसं नाही. मग कसं? अहो, मी एक मस्त प्राणी तुमच्या बागेत ठेवायला आणलाय. सांगितलं ना तुम्हाला मागाशी. पुन्हा तेच 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 काय? जागा नाही. तुमच्या अगोदर एक माणूस आपली खार घेऊन आला होता. खार. त्याला सुद्धा मी हेच सांगितलं, आमच्याकडे जागा नाही. तुमचा प्राणी खारीपेक्षा लहान असला तरी सुद्धा मी हेच सांगेन, आमच्याकडे जागा नाही आहे. बाय द वे, काय ठेवू इच्छिता तुम्ही या आमच्या बागेत? मी एक जिराफ ठेवू इच्छितो. काय वेडे बेडे आहेत का काय तुम्ही? खारीला जागा नाही आहे, तिथे जिराफ कुठे ठेवणार तुम्ही? माझ्या बोडक्यावर ठेवणार? बर, येतो मी. निराश सुरात मी निरोप घेतला आणि निघालो. मिस्टर जिराफवाले. शुक. काय झालं? विचार बदलला का तुमचा? हे बघा, तुमचा जिराफ आहे ना, तो जिराफ आम्ही ठेवून घेऊ एका अटीवर. अट मान्य आहे मला तुमची. सांगा ना, अट सांगा. ऐकून घ्या आधी. मी तुमच्या जिराफाला ठेवून घेतो, पण त्या बदल्यात आमच्याकडचा एक गेंडा तुम्हाला घेऊन जायला लागेल. आहे का कबूल? एक गेंडा? ठीक आहे. एका गेंड्याबरोबर वाटल्यास मी एक पाणघोडा सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे. पण एक पाणघोडा आणि एक गेंडा यांना मी ठेवणार कुठे? माझ्या बोडक्यावर? मी त्याला प्रतिटोला हाणून मोकळा झालो. हे बघा, तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. या आदला बदलीला तुम्ही तयार असाल तर बोला. एक तीव्र कटाक्ष टाकून मी वळणार एवढ्यात तो म्हणाला, तुम्ही सर्कसवाल्या पाणकोट्यांना भेटलात का? नाही. मग भेटा. त्यांची सर्कस आहे. ते तुमचा जिराफ ठेवून घेतील. कदाचित पैसे सुद्धा देतील. काय सांगताय? आशेचा एक इवलासा नवा किरण घेऊन मी निघालो. मी ताबडतोब सर्कसवाल्या पाणकोट्यांना भेटलो. मला बघताच एकदम चिडून टेबलावर थाप मारत पाणकोटे खेकसले. हे बघा, तुम्हाला पगार द्यायला माझ्याजवळ फुटका छादाम नाहीये. किती वेळा सांगायचं राव तुम्हाला? मी चाट पडलो. म्हणालो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी पगार मागायला नाही आलेलो. मग काय बोनस मागायला आले का तुम्ही? पुन्हा टेबलावर जबरदस्त थाप पडली. पुन्हा तुमचा गैरसमज होतोय. मी बोनस सुद्धा घ्यायला आलेलो नाही. अरे, पगार घ्यायला आला नाही, बोनस घ्यायला आलेले नाही, मग आले कशाला तुम्ही? फक्त गैरसमज निर्माण करायला? टेबलावर तिसरी जोरात थाप पडली. अहो, नाही काय म्हणता? टेबलावर अजून एक मोठी थाप. अहो, मला काय बोलावं ते सुचेना हो. अरे हो काय? आणि या खेपेला नुकती थाप न मारता त्यांनी बुक्काच हाणला. मी गोंधळून गेलो. या थेरड्या पाणकोट्याशी कसं बोलावं हे काय माझ्या लक्षात येईना. मी 1-2 क्षण गप्प बसलो. त्याबरोबर टेबलावर पुन्हा जोराची बुक्की मारून ते ओरडले, आता बोला की. एक जिराफ. अरे, माझ्या सर्कशीतल्या जिराफाला सोडा, साध्या मांजराला पण हात लावू देणार नाही मी तुम्हाला. हे बघा,
पगार तुम्हाला भेटन, बोनस सुद्धा भेटन, पण माझ्या प्राण्यांना हात लावायची बात सोडा तुम्ही, हात कलम करून टाकल मी तुमचा. त्याबरोबर मी चट्ट दिशी पुढे झालो. पाणकोट्याचा गळाच पकडला आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर फुटायच्या आत मी त्यांच्या कानात म्हणालो, माझ्याजवळ एक जिराफ आहे, तो तुमच्या सर्कशीला मला भेट द्यायचा आहे. पाणकोट्याची आर्थिक परिस्थिती लक्षात आल्यामुळे मी जिराफ त्याला विकायची भाषा सोडून दिलेली होती. मूळ कल्पनेप्रमाणे जिराफ नुसता भेट द्यायचं ठरवून टाकलेलं होतं. आयशी आयशी, जिराफ भेट देणार आहे वय. मग हे आधी का नाही सांगितलं तुम्ही? झाला गाढवपणा झाला माझ्याकडनं, माफी मागतो त्याबद्दल. पण आता म्या पामराच्या इवल्याच्या भेटीचा स्वीकार कराल ना? काय करू काय? बर ते एक सांगा, तुमचा जिराफ ट्रेंड आहे का? नाही हो. म्हणजे त्याला हे तर ट्रेनिंग द्यायला लागणार आम्हाला. बरं आता आणखीन एक सांगा, तुमचा जिराफ नर आहे का मादी आहे? पाणकोटेच्या ह्या प्रश्नावर मी गडबडलो. ततपप करत म्हणालो, मी जरा जातो आणि बघून येतो काय आहे. नर आहे का मादी आहे तपासून येतो आणि सांगतो तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत ते बघितलंच नाही होय? नाही बघितलं, आत्ता बघून येतो. पण तेवढ्यात तुमचा मगाचा निर्णय मात्र तुम्ही बदलू नका बरं का. नाही, तो आता नर आहे का मादी ह्याच्यावर निर्णय अवलंबून आहे बरं का. मी घाईघाईत बाहेर आलो. जिराफाचं निरीक्षण करून माघारी वळलो. बोला. नर आहे नर. नाही मग कठीण आहे, लय कठीण आहे. मादी असते तर आनंदानं तुमच्या भेटीचा स्वीकार करून टाकला असता. मग आता काय करायचं? आता आपण काय करणार? कपाळ करणार का? प्राण्यांच्या बाबतीत लिंग बदल करणं लय कठीण असतं. अहो, जगात काही कठीण नसतं. वाटल्यास मी प्रयत्न करेन. अगो बाय हो, प्रत्यक्ष तुम्ही? हो मी. मग कसं करू? नाही नको, त्याच्यापेक्षा असं करा, तुम्ही आहे ना तुम्ही एखाद्या बागेत जा. बागेत जरा बागेत बसल्यासारखं करायचं आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून तिथनं हळूच सटकायचं. कशी काय वाटली तुम्हाला आयडिया? आयडिया चांगली आहे. तुमची एखादी बाग आहे जवळपास? अहो माझी कशी बाग असेल राव, माझी सर्कस आहे ना राव. ते दिसतंय, पण आयडिया चांगली, बघतो करून. थँक्यू. यशस्वी झाला तर पेढे पाठवा बरं का. आणि मी निघालो. जिराफाला घेऊन बागेच्या दिशेनं निघालो. बागेत नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्या गर्दीत माझ्या जिराफासह मी मिसळलो. इथे तिथे उगाचच हिंडलो आणि अखेर एक मोक्याचा क्षण गाठून तिथनं सटकलो, बागेच्या बाहेर आलो. शेवटी ती जिराफाची ब्याद टळलेली होती. झपाझपा पावलं टाकत मी चालायला लागलो. एवढ्यात माझ्या पाठीवर कोणाची तरी हलकी थाप पडली. मी दचकलो, मागे वळून बघितलं. माफ करा, पण तुमचा जिराफ तुम्ही घेऊन जायला विसरलाय. बागेचा राखवालदार मला आदबीनं सांगत होता. माझा जिराफ? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. नको असलेल्या वस्तू बागेत सोडून जायची सोय व्हावी म्हणून सरकारनं बाग बांधली आहे, असा समज आहे का बरं तुमचा? गप ऐका. मुकाट्यानं जिराफ घेऊन जा. दरम्यान जिराफ आला. खाली मान करून माझं तोंड चाटायला लागला. मग त्याला घेऊन जाण्या वाचून माझ्याकडे दुसरं गत्यंतर उरलं नाही. निराश अवस्थेत मी जिराफाला घेऊन घरी आलो. त्यावेळी घड्याळात 5:45 वाजलेले होते. 6 वाजता तो चांडाळ पोलीस येणार होता, माझ्यावर खटला भरणार होता. शक्य झालं तर मला बेड्या घालून घेऊनही जाणार होता. मला अचानक आठवलं, काल याच वेळी डोक्यात विचार आला होता. आपल्या या कंटाळवाण्या आयुष्याला छेद देणारी एखादी मजेदार घटना घडली तर काय मजा येईल. आणि नेमक्या त्या क्षणी जिराफ आलेला होता. त्यावेळी मजा वाटली खरी, पण ती मजा क्षणजीवी ठरली. त्या मजेचं कटकटीत रूपांतर कधी झालं तेच समजलं नाही. शेवटी आपलं नेहमीचं कंटाळवाणं जीवन मात्र खरं, त्यात मजा नसते पण कटकटही नसते. हा विचार माझ्या डोक्यात आला आणि एक आश्चर्य घडलं. दाराची कडी वाजली. दार उघडून मी बघितलं तर कालचा जिराफ घेऊन आलेला माणूस समोर उभा. मला म्हणाला, राव तुम्ही एवढे जेंटलमॅन माणसं, पण एका जिराफासाठी तुम्ही खोटं बोलताय. काय काय झालं काय? आमच्याकडनं झाली एक चूक. म्हणजे आमच्या क्लार्कनं ऊचा ब केला आणि जिराफ तुम्हाला भेटला. म्हणजे? म्हणजे असं काय, इथं कुठेतरी जवळपास राहणाऱ्या उगाराम बोंगाळे
या सद्ग्रस्ताला आमच्या महाराजांचं काम केलं म्हणून खुश होऊन महाराजांनी जिराफ पाठवला. पण क्लार्कनं ऊचा केला ब, त्यामुळं मी आलो तुमच्यापाशी. उगाराम बोंगाळेकडे जायचं ते बागाराम बोंगाळेकडे आलो मी. खरं सांगताय काय? इतक्या सहजासहजी मला सतावणारा प्रश्न सुटणार याच्यावर माझा विश्वास बसेना मंडळी. मी जिराफाला न्यायला आलोय. तुम्ही कालच सांगितलं असतं की महाराजाचं तुम्ही कुठलं काम केलेलंच नाही राव, तर कालच्या काल सगळा उलगाडा झाला असताना राव. व जिराफ बघितला आणि तुमच्या तोंडाला सुटलं पाणी, नाही का? ठीक 6ला 1 मिनिट बाकी असताना तो माणूस जिराफाला घेऊन गेला. 6 वाजून गेल्यावर पोलीस, मालक, शेजारी ही सगळी माझ्या सुखावर उठलेली माणसं तिथे जमली. माझ्याकडे जिराफ नाही हे कळल्यावर निराश झाली. मी जिराफ कुठेतरी लपवून ठेवला असा संशय मनात ठेवून सगळे निघून गेले. सध्या मला जिराफ दिसतो. माझ्याकडे बघून नाक फेंदारून तो हसतो. आणि उगाराम बोंगाळे मात्र कपाळावर चिंतेच्या आठ्या चढवून जिराफाची ब्याद कधी टळेल याची वाट बघत बसलेला मला दिसतो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा येई जिराफ घरा. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर आत्ता माझा जो वरती फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढी विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.